नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाला विद्यमान संचालक मंडळाने जोरदार विरोध दर्शवलाय। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गाऱ्हाणं म्हटलं जाणार आहे। माजी सभापती शिवाजी चंभुले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे। नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर आणि पेठ असं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यक्षेत्र आहे। त्र्यंबकेश्वर आणि पेठ येथील शेतकऱ्यांनाही आपला शेतमाल विक्रीसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत यावं लागतं। दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होत असली तरी राजकारण्यांसाठी मात्र ही बाजार समिती सत्तेचं केंद्र बनली आहे। माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी अनेक वर्ष या बाजार समितीवर हुकूमत गाजवली। त्यानंतर शिवाजी चुंबळे यांनी त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावत बाजार समितीचे सत्ता हस्तगत केली। चुंबळे यांनी काही कालावधीसाठी सभापती पद भूषवलं होतं। सरकारने या बाजार समितीचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। त्र्यंबकेश्वर आणि पेठ या दोन तालुक्यांमध्ये स्वतंत्र बाजार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत। असं झालं तर त्र्यंबकेश्वर आणि पेठ या दोन तालुक्यांमधील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नाशिकमध्ये येण्याची गरज भासणार नाही। चुंबळे यांनी मात्र विभाजनाला कडाडून विरोध केला आहे। विभाजनामागे राजकीय हेतू आहे, पणन संचालकांवर दबाव आणून हा निर्णय घेतला आहे असा आरोप चुंबळे यांनी केला आहे। त्र्यंबकेश्वर आणि पेठ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा, पायाभूत सुविधा तसंच मनुष्यबळ उपलब्ध नाही। त्यामुळे भविष्यात या नव्या बाजार समित्या पांढरा हत्ती ठरू शकतो। त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे पिंगळे यांनी मात्र विभाजनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा चुंबळे विरुद्ध पिंगळे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।